विषयांची दाट झाली आणि माझी कामक्रोधांची सांगडी शब्द स्पर्श रूप रस गंध या पंच विषयाचा विचार आपल्याकडे व्यवहारामध्ये केला जातो आणि ती इंद्रिय त्या विषयाकडे धाव घेतात. शब्द नावाचे इंद्रिय धाव घेतं, स्पर्श नावाचे इंद्रिय विषयाकडे धाव घेतं, रूप नावाच्या विषयाकडे इंद्रिय धाव घेतं, रस नावाच्या विषयाकडे इंद्रिय धाव घेतं, गंध नावाच्या विषयाकडे इंद्रिय धाव घेतं. थोडक्यात इंद्रिय विषय पाहिला की तिकडे धाव घेतात. आता विषय पाहूनही ज्यांच्या इंद्रियांची विषयाकडे धाव जात नाही त्यांना गोपाळ म्हटलं जातं. विठ्ठल सामान्य मनुष्य इंद्रियाच्या अधीन आहे, पण गोपाळ इंद्रिय ज्यांच्या अधीन आहे तो गोपाळ आहे. सामान्य मनुष्याच्या ठिकाणी मात्र इंद्रियाच्या अधीन आहे. तुकोबारांचे शब्द आहे इंद्रियाची आम्ही केलो नारायणी. याचा अर्थ सामान्य मनुष्याची भाषा अशी आहे की आम्ही इंद्रियाच्या अधीन आहोत. सामान्य जेव्हा इंद्रियाच्या अधीन आहे, पण इंद्रिय ज्याच्या अधीन आहेत तो गोपाळ आहे. म्हणून गोपाळ शब्दाचे दोन अर्थ आतापर्यंत झाले. काय झालं? एक अर्थ सांगितला गाई राखणारा तो गोपाळ, दुसरा अर्थ सांगितला इंद्रियांचं विषयांपासून रक्षण करणारा तो गोपाळ. मी आणखी थोडासा पुढे जाऊन गोपाळ शब्दाचा अर्थ सांगतो. गोपाळ गोपाळ या शब्दाचा विचार करत असताना आणखी एक सोपा अर्थ असा सांगितलाय, जो चांगल्या भावनेचा आहे त्याचं नाव गोपाळ. म्हणजे हा चांगला शब्द खूप महत्वाच्या पद्धतीने वापरतो. चांगल्या मनाचा आहे तो गोपाळ असा विचार करा. ते चांगल्या मनाचा असा शब्द मी का वापरला त्याचं एक साधं कारण सांगून पुढे जातो. आपलं कर्म काय आहे याला महत्व नाही, आपल्या कर्माच्या पाठीमागची भावना काय आहे याला फार महत्व आहे. पहा